नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना सर्वप्रथम गुड इव्हनिंग। गुड इव्हनिंग। तर पहा, आज आपण 2 ऑक्टोबर 2021 आज आपण आरोग्य विभाग भरती प्रश्नपत्रिका पहा क्रमांक 12 नंबरची पाहणार आहोत। याच्या अगोदर आपण 11 प्रश्नपत्रिका घेतल्या आहेत आणि त्या सर्व प्रश्नपत्रिका सर्वांसाठी फ्री असणार आहेत। तर आपल्या चॅनलची जी काही आरोग्य विभाग भरती 2021 प्लेलिस्ट आहे त्यावर जाऊन तुम्ही सर्व प्रश्नपत्रिका परत एकदा तुम्ही सॉल्व्ह करू शकता। नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल। जवळपास 12 प्रश्नपत्रिका म्हणजे 12 पंचे 60 म्हणजे जवळपास पहा या ठिकाणी प्रत्येक प्रश्नपत्रिका म्हणजे आपण 50 प्रश्न म्हणजे 600 प्रश्नाची तयारी तुम्हाला या ठिकाणी होणार आहे। पहा या ठिकाणी पहा, प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम कोठे आहे? प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम कोठे आहे? मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर। प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे। सर्वप्रथम आपण सामान्य ज्ञानचे 10 प्रश्न पाहणार आहोत, त्यामध्ये 20 गुण आहेत। पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे। बरेच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी योग्य आन्सर दिले। ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम मुंबई या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर। पुढचा प्रश्न पहा, वळवंडी हे धरण या जिल्ह्यात आहे। वळवंडी हे धरण कुठल्या जिल्ह्यामध्ये? पुणे, सातारा, वाशिम की नांदेड? वळवंडी हे धरण कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे? बरेच विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर देते, फास्ट उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे। ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर वळवंडी हे धरण पुणे जिल्ह्यामध्ये। आणि तुम्हाला आत्ताच माहीत असेल की जे काय आरोग्य शोकची जी काय पुढची ॲड येणार आहे नोव्हेंबर किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये, तर यामध्ये जी काय पात्रता आहे ती पात्रता या ठिकाणी बदललेली आहे। ती पात्रता कुठली आहे हे तुम्हाला या ठिकाणी पाहायचं असेल तर त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे, म्हणजे तुम्हाला समजेल। पहा मित्रांनो, या ठिकाणी पहा तुम्हाला आता आरोग्य विभाग भरतीमध्ये जे काय आता 2019 मध्ये झडपीमध्ये फॉर्म भरलेले किंवा आता ग्रुप डी व ग्रुप सीचे जे काय फॉर्म आहेत, हा तुमच्यासाठी गोल्डन चान्स असणार आहे। कारण की याच्यानंतर जी काय आरोग्य सेवक पद भरती होणार आहे ती पूर्णपणे पहा 12वी सायन्स व त्याच्याशी काय सॅनिटर 2-3 जे काय डिप्लोमे आहेत ते कुठले डिप्लोमे आहेत त्याची डिटेल माहिती मी काल व्हिडिओ बनवले आहे, त्यामध्ये तुम्हाला दिलेले आहे। तर तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर पाहून जा, म्हणजे तुम्हाला आरोग्य सेवक पदासाठी कुठली पात्रता या ठिकाणी समजणार आहे। त्यामुळे हे जे काही चान्स आहेत हे चान्स गमवू नका। जास्तीत जास्त अभ्यासावर फोकस मारून आता 2 महिन्यामध्ये कसं लागता येईल याच ठिकाणी तुम्हाला विचार करायचा आहे। त्यामुळे जास्तीत जास्त अभ्यासावर फोकस मारा। आपण आपल्या चॅनलवर सर्व विषयाच्या प्लेलिस्ट बनवलेल्या आहेत आणि अत्यंत IMP प्लेलिस्ट आहेत, त्यासुद्धा पाहून जा, नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल। तर वळवंडी धरण कुठे आहे? तर ते पुणे जिल्ह्यामध्ये ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर। पुढे पहा, रंकाळा तलाव रिकाम जागा रंकाळा तलाव कोठे आहे? रंकाळा तलाव कोठे आहे? कोल्हापूर, धुळे, पुणे की नांदेड? रंकाळा तलाव कुठे आहे? 3 सेकंदाचा वेळ संपला। ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रंकाळा तलाव आहे। पहा, तुम्ही याच्यानंतर सुद्धा ज्यावेळेस आपलं ऑनलाईन संपेल त्यावेळेस तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन ह्या प्रश्नपत्रिका सावकाश सोडवू शकता। पुढे पहा, मुंबई येथील शेअर बाजार खालीलपैकी कोणत्या वर्षी स्थापन झाला आहे? मुंबई येथील शेअर बाजार पहा, पुणे या ठिकाणी सुद्धा शेअर बाजार आहे, मुंबई या ठिकाणी सुद्धा शेअर बाजार आहे। मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे, हा सुद्धा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। आणि जे काय आपली RBI बँक आहे त्याचं मुख्यालय सुद्धा मुंबई या शहरामध्येच आहे, हा सुद्धा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। तर मुंबई येथील जे काही शेअर बाजार आहे तो ऑप्शन क्रमांक 1 1877 मध्ये स्थापन झाले, म्हणजे सुरू झाले कधी? 1877 मध्ये सुरू झालेले, 1877। महत्त्वाचा प्रश्न आहे। पुढे पहा, तवा नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? तवा नदी खालीलपैकी कुठल्या नदीची उपनदी आहे? तवा नदी तापी, नर्मदा, चंबळ की सोन नदी? तुमच्यासाठी सर्व जे काही प्रश्नपत्रिका अत्यंत मोफत आणि फ्रीमध्ये। फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे। बस एवढंच काम तुम्हाला करायचं आहे। सर्व प्रश्नपत्रिका सर्व विषय तुम्हाला या ठिकाणी मोफत शिकवले जाणार आहेत। त्यामुळे तुम्ही फक्त एवढंच काम करा, व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर तवा नदी ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर तवा नदी ही नर्मदा नदीची उपनदी आहे। तवा नदी ही नर्मदा नदीची उपनदी आहे। महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा आहे। तवा नदी ही नर्मदा नदीची उपनदी आहे। IMP प्रश्न आहे, खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे। पुढे पहा, अंदमान निकोबार हा अनेक बेटाचा समूह कुठल्या समुद्रामध्ये? अंदमान आणि निकोबार हा जो काय बेटाचा समूह कुठे आहे तो तुम्हाला सांगायचा आहे। तर कोरोनापासून मुक्त होणारा पहिला केंद्रशासित प्रदेश हा अंदमान आणि निकोबारच आहे। तर हा कुठल्या समुद्रामध्ये तुम्हाला सांगायचं आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये। अंदमान आणि निकोबार हे बेट समूह बंगालच्या उपसागरामध्ये आहेत, ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर। पुढे पहा, चीनने भारतावर आक्रमण केले तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री कोण होते? पहा, 1962 मध्ये
1962मध्ये चीनने ज्यावेळेस भारतावर आक्रमण केले त्यावेळेस भारताचे संरक्षण मंत्री कोण होते? व्ही मेनन, व्ही कृष्ण मेनन, त्याच्यानंतर यशवंतराव चव्हाण, सरदार सुवर्णसिंग की गुलझारीलाल नंदा. ज्यावेळेस चीनने भारतावर आक्रमण केले त्यावेळेस भारताचे संरक्षण मंत्री कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर व्ही मेनन म्हणजे व्ही कृष्ण मेनन हे भारताचे त्यावेळेस संरक्षण मंत्री होते. आणि सध्या भारताचे संरक्षण मंत्री कोण आहेत तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर सांगायचं आहे. सध्या भारताचे संरक्षण मंत्री कोण आहेत? पुढे पहा, सिक्कीम या ठिकाणी पहा, सिक्कीम हे सिक्कीम या ठिकाणी सिक्कीम करून घ्या. सिक्कीम या ठिकाणी तुम्हाला सिक्कीम करायचं आहे. सिक्कीम झाले तर या ठिकाणी तुम्हाला सिक्कीम करायचं आहे. तर सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती आहे? सिक्कीम या ठिकाणी सिक्कीम की करून घ्या, ही करेक्शन करून घ्या तुम्ही. सिक्कीम या राज्याची राजधानी कुठली आहे? खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर सिक्कीमची राजधानी गंगाटोक ही सिक्कीमची राजधानी. कोहिमा कुठली राजधानी कमेंट बॉक्समध्ये सांगा. दिसपुरी आसामची राजधानी आणि कोहिमा कुठल्या राज्याची राजधानी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. यावर ऑलरेडी आपला व्हिडिओ बनवलेला आहे की राज्य आणि त्याच्या राजधान्या. पुढे पहा, 2 वर्षावरील मुलांना कोरोनाची लस देणारा जगातील पहिला देश कोणता? 2 वर्षावरील मुलांना कोरोनाची लस देणारा जगातील पहिला देश कुठला आहे? म्यानमार आहे, क्युबा आहे, केनिया आहे की नॉर्वे देश आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे, आगामी सर्व परीक्षेसाठी महत्त्वाचा असलेला प्रश्न आहे. आणि पहा, ग्रुप डी असो, ग्रुप सी असो, पोलीस भरती असो, तलाठी ग्रामसेवक कुठली परीक्षा असो, तुम्हाला GK, मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता हे जे काही टॉपिक आहे सर्वासाठी सेम असतात. काठिण्य पातळी थोडी जास्त कमी जास्त होऊ शकते, परंतु GK, मराठी, इंग्लिश, गणित आणि बुद्धिमत्ता ही सर्वांसाठी सेम असते. म्हणजे हे जे काही प्रश्न आहेत सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे असलेले प्रश्न आहेत. तर 2 वर्षावरील मुलांना कोरोनाची जी काही लस आहे ती कुठल्या देशाने सुरू केली? तर ती क्युबा. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर क्युबा या देशाने सुरू केलेले. क्युबा देशाला साखरेचे कोठार असे सुद्धा म्हणतात. लक्षात ठेवा, क्युबा या देशाला साखरेचे कोठार असे सुद्धा म्हणतात. पुढचा प्रश्न पहा, मुंबई उच्च न्यायालयाचे सध्या न्यायाधीश कोण आहेत? मुंबई उच्च न्यायालयाचे सध्या न्यायाधीश कोण आहेत? शरद बोबडे, VN रमन्ना, दीपांकर दत्ता की मनोज नरवणे? योग्य ऑप्शन तुम्हाला निवडायचं. 3 सेकंदाचा वेळ आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर दीपांकर दत्ता हे मुंबई उच्च न्यायालयाचे सध्या न्यायाधीश आहेत. शरद बोबडे याच्या अगोदर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. तर आता सर्वोच्च न्यायालयाचे जे काही न्यायाधीश आहेत ते आहेत VN रमन्ना. हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. तर भारताचं सर्वोच्च न्यायालय कुठे? तर दिल्ली या ठिकाणी भारताचं सर्वोच्च न्यायालय. किती? दिल्ली या ठिकाणी. याची स्थापना 26 जानेवारी 1950 रोजी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे. पुढे पहा, आता मराठीचे प्रश्न चालू झाले. यामध्ये 10 प्रश्न 20 गुण. मराठी भाषेत शब्दशक्ती किती प्रकारच्या आहेत? मराठी भाषेमध्ये जे काही शब्दशक्ती आहेत त्या किती प्रकारच्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर मराठी भाषेमध्ये जे काही शब्दाच्या शक्ती आहेत त्या किती आहेत? 3 आहेत. एक म्हणजे अभिधा, व्यंजन आणि लक्षणा अशा 3 मराठी भाषेमध्ये शक्ती आहेत. शब्दाच्या शक्ती 3 आहेत, अभिधा, व्यंजन आणि लक्षणा. पुढे पहा, पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात या वाक्यातील उद्देश ओळखा. पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात या वाक्यातील उद्देश ओळखायचा आहे. आता उद्देश म्हणजे काय तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तर उद्देश म्हणजे होते कर्ता. उद्देश म्हणजे काय होतं मित्रांनो? कर्ता. उद्देश म्हणजे होते कर्ता. तर तुम्हाला या ठिकाणी उद्देश ओळखायचा आहे. पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात. दात मुखास शोभा की पांढरे स्वच्छ? तर बरेच विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर देत आहेत. तर याचा आन्सर असणार आहे दात. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर पहा. देणारे कोण आहेत? तर ते दात आहेत. काय आहेत? दात आहेत. म्हणजे याचं उत्तर काय असणार? ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात या वाक्यातील जो काय उद्देश आहे तो आहे दात. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. 3 नंबरचा प्रश्न पहा. पांडुरंग हे या समासाचे उदाहरण आहे. पांडुरंग कुठल्या समासाचे उदाहरण आहे? द्वंद्व समास, कर्मधारय समास, अव्ययभाव समास की बहुव्रीही समास? पांडुरंग कोणत्या समासाचे उदाहरण आहे? बरेच विद्यार्थी या ठिकाणी कर्मधारय समास देत आहेत. तर या ठिकाणी उत्तर असणार आहे बहुव्रीही समास. पांडुरंग हा बहुव्रीही समास आहे. पांडुर म्हणजे रंग आहे ज्याच्या असा तो कोण? विठ्ठल. म्हणजे ज्या
शब्दामधून तिसऱ्याच याचा बोध होतो त्यावेळेस तो बहुव्रीही समाज असतो, म्हणजे पांडुरंग हा बहुव्रीही समाज असणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 असणार आहे प्रश्नाचं उत्तर. पांडू म्हणजे पांडू आहेत रंग ज्याले असा तो, असा कोण आहे तो म्हणजे विठ्ठल. ऑप्शन क्रमांक 4 असणार आहे प्रश्नाचं उत्तर बहुव्रीही समाज. आम्ही जातो आमच्या गावा वाक्याचा प्रकार सांगा. आम्ही जातो आमच्या गावा वाक्याचा प्रकार सांगायचा आहे. मिश्र वाक्य, केवळ वाक्य, संयुक्त वाक्य की यापैकी नाही. आम्ही जातो आमच्या गावा. आम्ही जातो आमच्या गावा हे कुठलं वाक्य आहे तुम्हाला सांगायचं आहे, तर ऑप्शन क्रमांक 2 असणार आहे प्रश्नाचं उत्तर. आम्ही जातो आमच्या गावा हे केवळ वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 2 असणार या प्रश्नाचं उत्तर केवळ वाक्य आहे. प्रयोग ओळखा. आता तुम्हाला 5 नंबरचा प्रश्न आहे, प्रयोग ओळखायचा आहे. गायीने गवत खाल्ले, गायीने गवत खाल्ले या वाक्याचा तुम्हाला प्रयोग ओळखायचा आहे. अकर्मक, सकर्मक, कर्तरी की कर्मणी. गायीने गवत खाल्ले तर ऑप्शन क्रमांक 4 असणारे प्रश्नाचं उत्तर कर्मणी प्रयोग असणार आहे. हा कर्मणी प्रयोग असणार आहे. पहा कर्मणी प्रयोग कसा ओळखला जातो, तर वाक्यातला जो काही कर्ता आहे. आता पहा खाणारं कोण आहे, गाय आहे. काय खायली, गवत खायली. म्हणजे कर्म असणार गवत, खाणारी कोण आहे, गाय. गाय असणार कर्ता. ज्या वेळेस वाक्यामध्ये कर्त्याला विभक्तीचा प्रत्यय लागला जातो आणि जे काही कर्म असतं कर्माला प्रत्यय नसतो त्यावेळेस तो कुठला प्रयोग असतो, तो कर्मणी प्रयोग असतो. तो कुठला कर्मणी प्रयोग असतो. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 असणार या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे गायीने गवत खाल्ले हा कर्मणी प्रयोग असणार आहे. कर्त्याला प्रत्यय असेल, कर्माला जर प्रत्यय नसेल तर तो कुठला कर्तरी प्रयोग असतो. आणि वाक्य हे काय भूतकाळी वाक्य आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 असणार या प्रश्नाचं उत्तर. वर्तमान काळातलं वाक्य हे कर्तरी प्रयोगाचं असतं, तर भूतकाळातलं वाक्य हे कर्मणी प्रयोगाचं असतं. पुढे पहा, आज्ञेबार हुकूम शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. आज्ञेबार हुकूम खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे. सर्व प्रश्न व्हेरी IMP आणि महत्त्वाचे प्रश्न आहेत. आज्ञेबार हुकूम शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे. हेतुवाचक, योग्यतावाचक, संबंधवाचक की भाववाचक. तर आज्ञेबार हुकूम हा ऑप्शन क्रमांक 2, ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 2 निवडलेले ते योग्य आन्सर असणार आहे. आज्ञेबार हुकूम हा योग्यतावाचक आहे. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. तलाठी भरतीला जवळपास 3 ते 4 वेळेस रिपीट झालेला प्रश्न आहे. आज्ञेबार हुकूम हा योग्यतावाचक असणारा शब्द आहे. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढे पहा, सगळेच मूर्ख कसे असतील वाक्याचा काळ ओळखायचा आहे. हा जो काही चान्स आहे मित्रांनो, गोल्डन चान्स आहे. हा चान्स जाऊ देऊ नका, कारण की आरोग्य विभागामध्ये जी काय आरोग्य शोक आता भरती होणार आहे, नवीन ॲड येणार आहे एक, तर त्या ॲडमध्ये जी काय पात्रता आहे ती खूप अवघड असणार आहे. त्यामध्ये पहा, जी काय कुठली पात्रता त्याच्या ठिकाणी लागते तर ती जी काही लिंक आहे त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ पाहून जा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे पहा, जे काय करायचं तुम्हाला आता सध्याच करायचं आहे. तुम्ही सध्या जास्तीत जास्त अभ्यासावर फोकस मारा, कारण की जे काय आपल्याला 20 दिवसाचा कालावधी, हा कालावधी तुम्हाला वाया घालायचा नाही. अभ्यास करा म्हणजे तुम्हाला यश भेटेल. सगळेच मूर्ख कसे असतील वाक्याचा काळ ओळखायचा आहे. तर हा वाक्याचा काळ असणार. पहा, सगळेच मूर्ख कसे असतील तर हा आहे भविष्यकाळ. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. सगळेच मूर्ख कसे असतील हा भविष्यकाळ असणार. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा, मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती. आता सर्वनामाचे प्रकार एकूण 6 आहेत. सर्वनामे किती आहेत तर ते 9 आहेत. यामध्ये कन्फ्यूज होतं. पहा, कधी कधी विचारतात सर्वनामाचे प्रकार. पहा, सर्वनामाचे जर प्रकार विचारले तर ते 6 आहेत. आणि सर्वनामे किती प्रश्न जर असा आला तर सर्वनामे किती, तर सर्वनामे आहेत 9. आणि वचनानुसार बदलणारे सर्वनामे आहेत 5. तर लिंगानुसार बदलणारे सर्वनामे तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. तर लिंगानुसार बदलणारी सर्वनामे आहेत. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. लिंगानुसार बदलणारी सर्वनामे आहेत ती आहेत 3. ती कुठली आहेत मित्रांनो, 3. ती म्हणजे पहा, तो, ती, ते, हाय, हे झालं एक. त्याच्यानंतर पहा, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी सांगतो. पहा, एक म्हणजे आहे तो, जो, हे जे काय ते पहा. आता या ठिकाणी पहा, तुम्ही जर पाहिलेत, पहा तोचं काय झालं, तो झाला मुलगा. आता मुलगी जर असेल तर ती झाली मुलगी. मुले जर असतील तर ते झाले मुले. याच्यानंतर पहा, आता जो झाला मुलगा, जी झाली मुलगी. अशा स्वरूपामध्ये यामध्ये बदल होत जातात. म्हणजे लिंगानुसार बदलणारी सर्वनामे जर विचारलं तर ते किती आहेत, 3 आहेत. लिंगानुसार बदलणारी सर्वनामे आहेत 3. सर्वनामाचे प्रकार विचारलं, सर्वनामाचे प्रकार आहे 6. सर्वनामे किती आहेत जर विचारलं तर सर्वनामे आहेत 9. आणि लिंगानुसार बदलणारी सर्वनामे जर विचारलं तर ती आहेत 3. आणि वचनानुसार बदलणारी सर्वनामे जर विचारलं तर ती आहेत 5. हा मध्ये तुम्हाला या ठिकाणी फरक लक्षात ठेवायचा आहे. पुढे पहा,
विधायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. विधायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे. विधायक. 4 ऑप्शन तुमच्या समोर आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर विधायकचं होणार विघातक. ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर विरुद्धार्थी शब्द विधायकचं विघातक असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4. IMP प्रश्न आहे. PSI STI सारख्या भरतीला विचारलेला प्रश्न आहे. पुढे पहा. गडणी या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. गडणी या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. अशा स्वरूपाचे प्रश्न परीक्षेला विचारले जातात. गडणी या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. हिरकणी, गडाची राणी, सुंदर स्त्री की मैत्रीण. गडणी या शब्दाचा तुम्हाला समानार्थी शब्द सांगायचा आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. तर गडणी या शब्दाचा समानार्थी शब्द होणार मैत्रीण. ऑप्शन क्रमांक 4 असणार प्रश्नाचं उत्तर. जी काय मैत्रीण असते तिला गडणी असे सुद्धा म्हणतात. म्हणजे गडणी म्हणजेच काय मैत्रीण. गडणी म्हणजेच काय मैत्रीण. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. गडणी म्हणजे मैत्रीण. आता पाहूयात आपण इंग्लिशचे प्रश्न. रमेश कॉंग्रॅच्युलेटेड मी रिकाम जागा माय सक्सेस. रमेश कॉंग्रॅच्युलेटेड मी रिकाम जागा माय सक्सेस. तर रमेश कॉंग्रॅच्युलेटेड मी ऑन माय सक्सेस. पहा, कॉंग्रॅच्युलेटेडच्या नंतर नेहमी ऑन हे प्रेपोजिशन वापरलं जातं. प्रेपोजिशनवरले आपले 3 टॉपिक झाले. 3 जे काही व्हिडिओ बनवलेले आहेत प्रेपोजिशन आपले जवळपास 3 व्हिडिओ आहेत. ते जर व्हिडिओ पाहिले नसतील तर आपल्या चॅनलची जी काही प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्हाला पहा आरोग्य विभाग भरती, त्याच्यानंतर पहा सामान्य ज्ञान, गणित व बुद्धिमत्ता आणि इंग्लिश ग्रामर अशा स्वरूपाच्या प्लेलिस्ट आहेत. तर तुम्ही ती प्लेलिस्ट जाऊन चेक करू शकता. तर रमेश कॉंग्रॅच्युलेटेड मी ऑन माय सक्सेस ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. ही विल नॉट कम रिकाम जागा ही इज आस्क्ड. ही विल नॉट कम रिकाम जागा ही इज आस्क्ड. विदाऊट, अनलेस, एक्सेप्ट आणि याच्यानंतर पहा एक्सेप्ट आणि इन नॉट. ही विल नॉट कम ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. अनलेस म्हणजे जोपर्यंत पहा या ठिकाणी अनलेस असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. वाक्य पहा. ही विल नॉट कम अनलेस ही इज आस्क्ड म्हणजे जोपर्यंत तो मला बोलविणार नाही तोपर्यंत जाणार नाही. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. ही विल नॉट कम म्हणजे तोपर्यंत येणार नाही. अनलेस ही इज आस्क्ड म्हणजे जोपर्यंत बोलवणार नाही तोपर्यंत जाणार नाही. ऑप्शन क्रमांक किंवा येणार नाही. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढे पहा. ही बिगन स्कूल रिकाम जागा टुडेज. ही बिगन स्कूल रिकाम जागा टुडेज. ॲट, ऑन, सिन्स की फ्रॉम. ही बिगन स्कूल फ्रॉम टुडे. ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. ऑप्शन क्रमांक 4. ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे. चूज द करेक्ट स्पेलिंग. तुम्हाला या ठिकाणी करेक्ट स्पेलिंग सांगायचे. गॅजेट 2013 TAT भरतीला विचारलेला प्रश्न आहे. तलाठी भरतीला सुद्धा खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे. चूज द करेक्ट स्पेलिंग. आणि क्लास 3 व क्लास 4 साठी जे काही प्रश्न आहे ते वारंवार रिपीट होत जातात. चूज द करेक्ट स्पेलिंग. तर ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 निवडले ते योग्य आन्सर असणार. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर गॅजेट अशा स्वरूपामध्ये लिहिलं जातं. पहा या ठिकाणी GAZETTE गॅजेट. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. सॉरी, ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर गॅजेट. पहा, गॅजेट हा शब्द अशा स्वरूपामध्ये लिहिला जातो. या ठिकाणी डबल ई नसली पाहिजे. डबल ई नाही पाहिजे. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पहा, गॅजेट म्हणजे डबल ई नाही पाहिजे. सॉरी, या ठिकाणी डबल ई नाही पाहिजे. या ठिकाणी डबल ई झाली म्हणजे हे रॉंग आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर गॅजेट असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. ऑप्शन क्रमांक 1. पहा, GAZETTE गॅजेट असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. गॅजेट वहीमध्ये लिहून घ्या. एका कोपऱ्यामध्ये खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे. आणि कमिटीची सुद्धा स्पेलिंग खूप वेळेस विचारले. COMMITTEE ही कमिटीची स्पेलिंग आहे. खूप वेळेस विचारलेली स्पेलिंग आहे. लक्षात ठेवायची आहे. पुढे पहा. काऊ इज अ यूजफुल ॲनिमल. काऊ इज अ यूजफुल ॲनिमल. ऑन नो आर्टिकल. काऊ इज अ यूजफुल ॲनिमल. तर पहा, एखाद्या प्राण्याविषयी म्हणजे पहा काऊ हे परंतु सर्वच गायीचा त्यामध्ये समावेश म्हणजे एखाद्या घटकाचा पूर्णपणे समावेश होत असेल तर त्या ठिकाणी पहा ऑप्शन क्रमांक 1 आपल्याला या ठिकाणी वापरावं लागेल. ऑप्शन क्रमांक
एक या ठिकाणी वापरा, द काऊ इज अ युजफुल ॲनिमल. आता याचे जे काही नियम असतात ते नियम तुम्हाला माहीत असले पाहिजे. तर आपल्या आपल्या जे काही चॅनल आहे त्यामध्ये इंग्लिशची प्लेलिस्ट आहे, त्यावर सुद्धा आर्टिकलच्या 3 व्हिडिओ बनवले आहेत, ते सुद्धा व्हिडिओ पाहून जा. त्यामध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. पुढे पहा, चूज द करेक्ट अँटोनिम्स ऑफ कोल्ड. या ठिकाणी तुम्हाला अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द सांगायचे. कोल्ड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? कोल्ड. तर ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर, कोल्ड म्हणजे होते थंड, तर हॉट म्हणजे होते गरम. हॉट म्हणजे होते गरम. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर, ऑप्शन क्रमांक 2 असणार या प्रश्नाचं उत्तर. कोल्ड म्हणजे थंड आणि हॉट म्हणजे गरम. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढे पहा, मोनिका आस्क्ड रोनिका इफ. मोनिका आस्क्ड रोनिका इफ. आता तुम्हाला या ठिकाणी पहा, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचं हे सेंटेन्स आहे. तर पहा, आस्क्ड हे नेहमी भूतकाळामध्ये वापरलं जातं. आस्क्ड हे नेहमी भूतकाळामध्ये वापरलं जातं. ज्यावेळेस पहिलं वाक्य भूतकाळामध्ये असतं आणि त्याच्या वाक्याच्या मध्ये जर कंजक्शन या ठिकाणी असतं, त्यावेळेस दोन्ही वाक्य हे भूतकाळामध्ये असतात. म्हणजे या ठिकाणी इफ हे कंजक्शन आहे, तर पुढचं वाक्य सुद्धा भूतकाळामध्ये असणार आहे. तर भूतकाळामध्ये असलेलं वाक्य आता तुम्हाला या ठिकाणी ओळखायचं आहे. मोनिका आस्क्ड रोनिका इफ रिकाम जागा. तर पहा, या ठिकाणी पहा, ही सी इट करता असेल. या ठिकाणी पहा, ही सी इट करता असेल आणि त्याच्यानंतर क्रियापद असेल आणि क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय असेल, तर तो नेहमी वर्तमान काळ असतो. म्हणजे या ठिकाणी हा नसणार आहे. त्याच्यानंतर पहा, या ठिकाणी विल आहे. ज्या वाक्यामध्ये विल शॉल असतं त्यावेळेस ते भविष्यकाळी वाक्य असतं. म्हणजे या ठिकाणी हे सुद्धा नसणार आहे. आणि नन ऑफ दिस हे तर नसणारच आहे, कारण की या ठिकाणी पहा, उल्ड. ज्यावेळेस वाक्यामध्ये उल्ड असतो ते भूतकाळातलं वाक्य असतं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे मोनिका आस्क्ड रोनिका इफ सी शोल्ड जॉईन द ग्रुप. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर, ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न पहा, चेंज द व्हॉइस. आता चेंज द व्हॉइसचं तुम्हाला चेंज द व्हॉइस करायचं आहे. चेंज द व्हॉइस करा. पाहता, चेंज द व्हॉइसची आज्ञार्थी वाक्य आहे, म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. तर पहा, चेंज द व्हॉइस करत असताना तुम्हाला वाक्याचे प्रकार ओळखता आले पाहिजे. एक म्हणजे सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स. त्याच्यानंतर पहा, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. असे जे काही प्रकार पडतात ते प्रकार तुमच्या निदर्शनास आले पाहिजे, तर तो तुम्हाला हे वाक्य सोडता येईल. आता चेंज द व्हॉइसचं काय होणार? ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर, कारण की चेंज द व्हॉइस इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. काय इम्पेरेटिव्ह? मग इम्पेरेटिव्ह सेंटेन्सच्या वाक्याची सुरुवात नेहमी लेटने होत असते. नेहमी लेटने होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 असणार या प्रश्नाचं उत्तर, लेट द व्हॉइस बी चेंज्ड. लेट द व्हॉइस बी चेंज्ड. ऑप्शन क्रमांक असणार 4 या प्रश्नाचं उत्तर. चेंज द व्हॉइसचं इम्पेरेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात नेहमी लेटने होत असते. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पुढे पहा, राईट ऑन ऑब्जेक्टिव्ह फ्रॉम ऑफ डेस्टिक्शन. डेस्टिक्शनचं तुम्हाला काय ऑब्जेक्टिव्ह करायचं आहे. डेस्टिक्शन काय नाऊन आहे. डेस्टिक्शन हे नाऊन आहे, तर तुम्हाला त्याचं ऑब्जेक्टिव्ह करायचं आहे. आता डेस्टिक्शनचं तुम्हाला या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह करायचं आहे, तर ऑप्शन क्रमांक असणार या ठिकाणी पहा. चला, 3 सेकंदाचा वेळ आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर डेस्टिक्टिव्ह. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा. हा सुद्धा प्रश्न तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या, किंवा जे काय आपले प्रश्न, जे काय व्हिडिओची प्लेलिस्ट आहे ती व्हिडिओची प्लेलिस्ट वारंवार पहा, म्हणजे तुम्हाला ते लक्षात राहील. व्हेरी IMP क्वेश्चन आहे. तर पोलीस रिकाम जागा लुकिंग फॉर अ मॅन विथ ओन आईज. चूज द करेक्ट व्हर्ब. तुम्हाला या ठिकाणी चूज द करेक्ट व्हर्ब करायचं आहे. तर इज येईल, आर येईल, हॅड येईल, हॅज येईल, बीन येईल. काय येईल या ठिकाणी? तर पहा, एक गोष्ट लक्षात ठेवा, पोलीस जो काही शब्द आहे नेहमी अनेक वचनामध्ये वापरला जातो. पोलीस हा शब्द नेहमी अनेक वचनामध्ये वापरला जातो. पहा, एक जरी पोलीस असेल तर आपण पोलीसच म्हणणार, 1000 जरी पोलीस असली तर आपण पोलीसच म्हणणार. म्हणजे पोलीस हा शब्द नेहमी अनेक वचनामध्ये वापरला जातो. मग जर पोलीस हा शब्द जर अनेक वचनामध्ये जर असेल तर आपल्याला या ठिकाणी अनेक वचनी क्रियापद यूज करायचं आहे. तर अनेक वचनी क्रियापद या ठिकाणी पहा, इज हे एक वचनासाठी वापरलं जातं, हॅज हे सुद्धा एक वचनासाठी वापरलं जातं. आता हॅड हे एक वचन आणि अनेक वचन दोन्हीसाठी सुद्धा वापरलं जातं, परंतु हे भूतकाळामध्ये वापरलं जातं. कुठे? भूतकाळामध्ये वापरलं जातं. त्यामुळे पहा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 असणार या प्रश्नाचं उत्तर आर. आर हे अनेक वचनासाठी वापरलं जातं. म्हणजे पोलीस आर लुकिंग फॉर अ मॅन विथ ओन आईज. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पोलीसच्या नंतर नेहमी अनेक वचनीच क्रियापद वापरलं जातं. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. जे काही ज्या स्ट्रिक असतात ना, त्या स्ट्रिक लक्षात ठेवायच्या आहेत. त्यावेळेस तुम्हाला इंग्लिशमध्ये मार्क येतात. कारण की पहा, इंग्लिश समजण्याला महत्त्व नाही, तर इंग्लिशमधले जे काही स्ट्रिक आहेत त्या स्ट्रिक तुम्हाला माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्या चॅनलवरचे इंग्लिशचे व्हिडिओ पाहून जा, नक्की तुम्हाला चांगला स्कोर येण्यास मदत होईल. आता गणित आणि बुद्धिमत्तेच्या ठिकाणी पाहणार आहोत. गणित आणि बुद्धिमत्ता पहा, 45, 54, 56, 65, 67 याच्यानंतर काय येईल?
आता 67च्या नंतर पुढची संख्या काय येईल तुम्हाला लॉजिक लावायचं आहे. फरक काढा, बेरीज करा, वजाबाकी करा, वर्ग करा, कुठली प्रोसिजर करा, परंतु समोरचा अंक आला पाहिजे. म्हणजे एकच जे काय लॉजिक जे आहे ते एक सर्वांना लागू झालं पाहिजे अशा स्वरूपामध्ये तुम्हाला लॉजिक निवडावं लागतं बुद्धिमत्तेमध्ये, कारण की बुद्धिमत्ता आणि गणित वेगळ्या स्वरूपाचे असतात. आता पहा 45चा 54 कसा झाला, 56चा 65 कसा झाला, 67चा तसं काय होईल या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे. बरेच विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर देत आहेत. तर पहा या ठिकाणी केलं काय, तर पहा आपण 54 हे जे काही 45 आहे, 45चे जर अंक आपण जर उलटे जर लिहिले तर 54 होणार. पहा 45चा 5 जो शेवटचा आहे तो 5 सुरुवातीला घ्या, 4 शेवटीला घ्या. त्याच्यानंतर 56 आहे, 56चा अंक उलटा 65 होणार. तसे 67चे जर उलटले तर 76 होणार. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर, ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढे पहा वेगळी आकृती तुम्हाला या ठिकाणी निवडायची आहे. चौकोन आहे, वर्तुळ आहे, त्रिकोण आहे आणि चौरस आहे. तर पहा या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर, वर्तुळ असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पहा बाकीचे जे काय आहेत ते पहा सरळ रेषेने बनलेले आहेत. पहा बाकीचे सरळ रेषेने बनलेले आहेत, हा सुद्धा एक सरळ रेषेनेच बनलेला आहे, हा सुद्धा एक सरळ रेषेनेच बनले. म्हणजे सर्व जे काय आकृती आहेत या बाकीच्या त्या काय रेषेने बनल्यापासून, कशा रेषेपासून बनले आहेत. मात्र वर्तुळ जे आहे ते रेषेपासून बनलेले नाही, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढे पहा 2 म्हणजे या ठिकाणी पहा ऑप्शन क्रमांक पहा वर्तुळ किती 2 दुसऱ्या क्रमांकावर आहे, म्हणजे दुसऱ्या क्रमांकाची आकृती या ठिकाणी रॉंग असणार. म्हणजे 2 क्रमांकाची आकृती पहा या ठिकाणी, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर, ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर, ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न पहा. आता बीजिंग, पॅरिस, रंगून आणि न्यूयॉर्क या ठिकाणी सुद्धा तुम्हाला वेगळा घटक निवडायचा आहे. बीजिंग, पॅरिस, रंगून आणि न्यूयॉर्क. तर पहा न्यूयॉर्क असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी जर पाहिलं तर बाकीचे जे काही त्या राजधानी आहेत, बाकीचे ज्या राजधानी, आता बीजिंग ही चीनची राजधानी आहे, पॅरिस ही फ्रान्सची राजधानी आहे, म्यानमारची राजधानी रंगून आहे. तर जी काही मित्रांनो या ठिकाणी पहा न्यूयॉर्क आहे, ही न्यूयॉर्क नाही तर न्यूयॉर्क हे अमेरिकेमधलं शहर आहे. न्यूयॉर्कच्या जागा जर वॉशिंग्टन जर असतं तर ती अमेरिकेची राजधानी, वॉशिंग्टन ही अमेरिकेची राजधानी. बऱ्याच वेळेस प्रश्न विचारले अमेरिकेची राजधानी कुठली, पहिलंच ऑप्शन ते न्यूयॉर्क देतात, कारण की न्यूयॉर्क हे खूप प्रसिद्ध शहर आहे, त्यामुळे तुम्ही चुकून न्यूयॉर्क मारू शकता. परंतु अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन आहे, अमेरिकेची राजधानी कुठले, वॉशिंग्टन आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा 24 प्लस कंसामध्ये 40/8 प्लस 15. बॉडमॉस पद्धतीने याचं उत्तर तुम्हाला काढायचं आहे, बॉडमॉस पद्धतीने. याच्या अगोदर सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. 5 सेकंदाचा वेळ आहे, काढा. तर पहा या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला कंस सोडून घ्यायचा, म्हणजे 8 1 8, 8 5 40, म्हणजे या ठिकाणी आला 5, म्हणजे 24 प्लस 5 प्लस 15 याची बेरीज करायची. तर पहा 15 आणि 5 झाला 20, 20 आणि 24 झाला 44, म्हणजे 44 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर, ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा 3/8 प्लस 1/2 गुणिला 3/8. सोडवण्याचा प्रयत्न करा. तर पहा या ठिकाणी आता सर्वप्रथम आपल्याला गुणाकार सोडून घ्यायचा असतो. तर गुणाकार या ठिकाणी पहा हा आहे गुणाकार, सर्वप्रथम आपल्याला हा या ठिकाणी सोडवायचा आहे. तर पहा गुणाकार करत असताना तुम्हाला छेद समान असण्याशी काही घेणं देणं नाही, फक्त बेरीज आणि वजाबाकी करायची जर असेल तर अंशाचा छेद समान असणं महत्त्वाचं आहे. या ठिकाणी पहा गुणाकाराची प्रोसिजर आहे, म्हणून डायरेक्ट गुणाकार करा. या ठिकाणी पहा 3 1 3 म्हणजे झाला 3 आणि 8 2 16 म्हणजे झाला 16, म्हणजेच काय आला 3/16 प्लस या ठिकाणी पहा 3 3/8 3/8. आता आपल्याला तुम्हाला काय सांगितलं, बेरीज आणि वजाबाकी करायची असेल तर छेद समान करावा लागेल. आता पहा हा जो काय 8 आहे, या 8ला आपल्याला 16 जर करायचं असेल तर आपल्याला 2 न गुणावं लागेल, म्हणजे 8ला जर 2 न गुणलं तर वरती सुद्धा 2 नेच गुणावं लागेल, म्हणजे 3 2 6 आणि 8 2 16, म्हणजे 3/16 आणि या ठिकाणी 6/16 होणार. म्हणजेच या ठिकाणी पहा आता आपली रचना कशी होणार आहे, पहा या ठिकाणी 3/16, आता 3 1 3 म्हणजे 8 आता 3 2 6 आणि या ठिकाणी 16, म्हणजे छेद झाला समान. तर या ठिकाणी आपण छेद समान झाल्याच्या नंतर आता आपण 3 आणि डायरेक्ट आपण याची बेरीज करू शकतो. 6 आणि 3 झाला 9 आणि हा छेद 16, म्हणजे हा छेद 16, म्हणजे 9/16 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर, ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा. आता पहा 256 गुणिला, आता वर्गमुळामध्ये संख्या इथे पहा, ह्या वर्गमुळामध्ये 256 गुणिला वर्गमुळामध्ये 169. योग्य आन्सर तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे.
वेळ संपला. तर पहा वर्गमूळामध्ये संख्या असल्यामुळे आपण आता हे कुठल्या संख्येचे वर्ग आहे सर्वप्रथम काढूयात. आता जो काही 256 आहे 16चा वर्ग आहे गुणिला हा जो काही 169 कितीचा वर्ग आहे हा 13चा वर्ग आहे. आता आपण 13 आणि 16चा गुणाकार करूयात. आता 13 1 3 26 39 13 52 13 5 5 13 संग 78 78 आला. 78 म्हणजे झाला या ठिकाणी 8 हातचा आला 7 डबल 13 1 13 13 आणि 7 किती 13 आणि 7 होतात 20 13 आणि 7 होतात 20 म्हणजे 208 येणार या प्रश्नाचं उत्तर. 208 ऑप्शन क्रमांक 2 मध्ये ऑप्शन क्रमांक 2 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा. 750 रुपये मुदलाची दाम दुप्पट होण्यासाठी 5% दराने किती वर्षे लागतील. हा जिल्हा परिषद भरती उस्मानाबाद परिचर पदासाठी विचारलेला प्रश्न आहे. जिल्हा परिषद भरती उस्मानाबाद 2014 जिल्हा परिषद भरती 2014 परिचर पदासाठी हा प्रश्न विचारला होता. त्यावेळेस एकूण 34 जागा होत्या. त्यावेळेस हा प्रश्न विचारलेला आहे. परिचर पदासाठी आलेला प्रश्न आहे. 750 रुपये मुदलाची दाम दुप्पट होण्यास किती वर्षे लागतील जर 5% दर असेल तर दर 5%. तर पहा अशा स्वरूपाचं गणित आल्याच्या नंतर करायचं काय तर पहा दाम दुप्पट दिलं म्हणून पहा या ठिकाणी दाम दुप्पट म्हणजे झाला 200 मायनस 100 भागिला हा दर भागिला दर म्हणजे 200 मधून 100 गेला तर राहिला 100 100 भागिला 5 जर केला तर या ठिकाणी 2 म्हणजे 20 असणार या प्रश्नाचं उत्तर. एकूण 20 वर्ष लागतील. ऑप्शन क्रमांक 4 असणार या प्रश्नाचं उत्तर. आता या ठिकाणी हाच प्रश्न जर अशा स्वरूपामध्ये असता 750 रुपये मुदलाची दाम 4 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील तर 4 पट म्हणजे 400 400 मधून गेला 100 झाला 300 300 भागिला 5 अशा स्वरूपामध्ये तुम्हाला करायचं. दाम 8 पट सांगली तर त्याच्यामधून 100 मायनस करून झाला 700 मग त्याला डबल 5 न भागून द्या अशा स्वरूपामध्ये. यामध्ये सुद्धा यावर मी जे काय आपला स्ट्रिकचा व्हिडिओ आहे त्यामध्ये ही तुम्हाला माहिती दिलेली आहे. पुढे पहा. आता एक तुम्हाला आकृती दिलेली आहे. या आकृतीमध्ये त्रिकोण किती आहेत तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. आकृती दिली आहे तुमच्यासमोर ही आकृती आहे. तर या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत तुम्हाला सांगायचं आहे. 8 10 16 की 21. तर या ठिकाणी वेळ संपला. पहा अशा स्वरूपामध्ये करायचं काय जो काय आपले त्रिकोण कसे मापायचे यावर आपला व्हिडिओ बनवले. जी काय प्लेलिस्ट आहे गणित आणि बुद्धिमत्तेची त्यामध्ये याची स्ट्रिक मी तुम्हाला सांगितली. खूप सोपी स्ट्रिक आहे. आता तुम्हाला हा प्रश्न खूप अवघड वाटत असेल परंतु मित्रांनो हा जो काही प्रश्न आहे जास्तीत जास्त 5 सेकंदामध्ये सुटतो. जास्तीत जास्त 5 सेकंदामध्ये. पहा सर्वप्रथम काय करायचं 1 2 3 4 5 6 7 आणि 8 काय झाला 8 म्हणजे यामध्ये किती 8 या चौकोनाचे किती भाग केले 8 भाग केले. मग मोठी संख्या कुठली 8 8 गुणिला 2 झाला 16 म्हणजे याचं उत्तर आलं 16. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पहा मित्रांनो जास्तीत जास्त 3 ते 4 सेकंदामध्ये सुटणारा प्रश्न आहे. तुम्हाला याच्या अगोदर खूप अवघड वाटत असेल परंतु या ठिकाणी पहा म्हणजे जेवढ्या रेषा त्यामध्ये दिल्या असतील तर सर्वप्रथम रकाने मापायचे. पहा काय करायचं 1 2 3 4 5 6 7 8 8 हा शेवटचा रकाने आहे. मग 8 2 16 डायरेक्ट उत्तर 16 येणार. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. पुढे पहा आता ADIP व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. ADIP गाळलेले पद तुम्हाला शोधायचं आहे. ADIP लॉजिक लावा फरक काढा किंवा कुठले लॉजिक लावा तुमच्या हिशोबाने लॉजिक लावा. मी जर सांगेल तर तुम्हाला या ठिकाणी आन्सर येणार त्यामुळे लॉजिक लावा. 5 सेकंदाचा वेळ आहे. तर वेळ या ठिकाणी संपलेला आहे. पहा अशा स्वरूपामध्ये गणित आल्याच्या नंतर काय करा. पहा A किती नंबरला 1 नंबरला आहे. D किती नंबरला आहे 4 नंबरला आहे. I किती नंबरला आहे 9 नंबरला आहे. P किती नंबरला आहे 16 नंबरला आहे. म्हणजे ह्या संख्या जर तुम्ही जर निरीक्षण जर केलं तर ह्या वर्ग संख्या म्हणजे 1च्या नंतर 1च्या नंतर हा 2चा वर्ग हा 3चा वर्ग हा 4चा वर्ग आणि पुढे येणार 5चा वर्ग म्हणजे 25 नंबरचे या ठिकाणी आपल्याला अक्षर या ठिकाणी निवडायचं आहे. अल्फाबेट आपल्याला 25 क्रमांकाचं निवडायचं. तर 25व्या क्रमांकावर काय येणार 25व्या क्रमांकावर येणार आहे Y. ऑप्शन क्रमांक 3 असणार आहे प्रश्नाचं उत्तर. 26व्या क्रमांकावर येते Z. त्याच्यानंतर पहा व्ही येते 22व्या क्रमांकावर आणि जे काही X आहे ते येते मित्रांनो ते येते 24व्या क्रमांकावर. 24व्या क्रमांकावर X येते म्हणजे 25व्या क्रमांकावर येणार Y. म्हणजेच या ठिकाणी 5चा वर्ग आपल्याला निवडायचा म्हणून 5चा वर्ग असणार 25 आणि 25व्या क्रमांकाचे अल्फाबेट असणार Y. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा 2 3 5 7 2 3 5 7 पुढे काय येईल. बरेच विद्यार्थी या ठिकाणी 9
ऑप्शन निवडत आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 निवडत आहे, तर ते बिलकुल चुकीचं आहे. 2 3 5 7 याच्यानंतर कुठली संख्या येणार आहे या घटकावर 100% प्रश्न विचारला जातो. तर जर तुम्ही याचं निरीक्षण जर केलं तर ह्या सर्व मूळ संख्या आहेत. ह्या सर्व काय मूळ संख्या आहेत, तर पहा 2 ही एक मूळ संख्या आहे, त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर 5, त्याच्यानंतर 7 आणि 7च्या नंतरची मूळ संख्या. आता मूळ संख्या म्हणजे असतात काय, तर ज्या संख्येला त्याच संख्येवर 1 ने भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. म्हणून या ठिकाणी पहा 11 असणार या ठिकाणी मूळ संख्या. 7च्या नंतरची मूळ संख्या असणार 11. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2. आणि सर्व मूळ संख्या ह्या विषम संख्या असतात, परंतु फक्त अपवादात्मक जर प्रश्न कधी कधी विचारला जाईल की एकमेव सममूळ संख्या सांगा, तर एकमेव सममूळ संख्या असणार आहे 2. 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. बाकीचे जे काय मूळ संख्या आहेत त्या सर्व विषम संख्या आहेत. आता आपण तांत्रिक प्रश्न पाहूयात. तांत्रिक प्रश्न पहा, महत्त्वाचे प्रश्न आहेत. राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ कोठे आहे? राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ कोठे आहे? 3 सेकंदाचा वेळ आहे, फास्ट घ्या. तर ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर दिल्ली या ठिकाणी राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ आहे. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढे पहा, पेन्सिलिनचा शोध कोणी लावला? पेन्सिलिनचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर पेन्सिलिनचा शोध लावलेला आहे. फ्लेमिंग या शास्त्रज्ञाने पेन्सिलिनचा शोध लावला. आणि पेन्सिलिन निर्मितीचा कारखाना भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठे आहे, तर पिंपरी चिंचवड पुणे या ठिकाणी. लुई पाश्चर यांनी काय कुत्रा चावल्याच्या नंतर जी काय रेबीज हा रोग होतो त्यावर जी काही लस आहे ती लुई पाश्चर यांनी शोधून काढली. तर एडवर्थ जनर या शास्त्रज्ञाने देवीची लस शोधलेली आहे. पुढे पहा, कोणत्या ठिकाणी गुणसूत्राची बँक आहे? खालीलपैकी असे कुठलं ठिकाण आहे त्या ठिकाणी गुणसूत्राची बँक आहे? तर पहा, गुणसूत्राविषयी तुमचं उत्तर निवडेपर्यंत मी थोडीशी माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगतो. तर पहा, गुणसूत्राची जी बँक आहे ती कुठे तुम्हाला सांगायचं, तोपर्यंत मी गुणसूत्राविषयी थोडी माहिती देतो. पहा, मानवामध्ये गुणसूत्राची संख्या आहे 46. मानवामध्ये गुणसूत्राची संख्या 46. मानवामध्ये गुणसूत्राच्या जोड्या जर विचारल्या तर जोड्या आहेत 23. आणि पहा, एक्स हे गुणसूत्र स्त्रीमध्ये असतात. एक्स आणि वाय हे गुणसूत्र पुरुषामध्ये असतात. ज्यावेळेस एक्स गुणसूत्र मिळतात त्यावेळेस मुलगी होते, आणि ज्यावेळेस एक्स आणि वायचं मिलन होतं त्यावेळेस मुलगा होतो. आता तुमचं उत्तर या ठिकाणी झालेलं आहे. तर पहा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर पहा, गुणसूत्राची जी काही बँक आहे ती चेन्नई या ठिकाणी. चेन्नई कुठल्या राज्याची राजधानी आहे, तर चेन्नई ही तामिळनाडूची राजधानी. चेन्नई ही तामिळनाडूची राजधानी. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. गुणसूत्राची बँक कुठे आहे, तर चेन्नई या ठिकाणी. आणि भारतातली पहिली जे काय मानवाचं दूध आहे, मानवाच्या दुधाची बँका आता चेन्नई या शहरामध्ये सुरू झालेली आहे. लेटेस्ट प्रश्न आहे, मानवी दुधाची बँक कुठल्या शहरामध्ये सुरू झाली, तर ती चेन्नई या शहरामध्ये झालेली आहे. पुढे पहा, राष्ट्रीय विज्ञान दिन कधी असतो? राष्ट्रीय विज्ञान दिन CV रमन यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे, परीक्षा कुठले असो महत्त्वाचे प्रश्न आहेत. तर राष्ट्रीय विज्ञान दिन हा 28 फेब्रुवारी ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा, पोलिओ शरीराच्या या भागाला हल्ला करतो. तर पोलिओ जो काही रोग आहे म्हणजे जो काही पोलिओ आहे तो विषाणूपासून होतो आणि तो आपल्या कुठल्या भागावर हल्ला करतो? हा 5 वर्षाखालील मुलाला होणारा आजार आहे. पोलिओचा जो काही विषाणू आहे तो 100 नॅनोमीटरचा आहे. पोलिओ हा विषाणूपासून होणारा आजार आहे. आणि ज्या व्यक्तीला पोलिओ होतो ज्या पोलिओचे जो काही विषाणू आहेत त्याच्या विष्ठेमध्ये जास्त असतात. विष्ठेमध्ये काय लॅट्रिनमध्ये जास्त असतात. तर पोलिओचा जो काही विषाणू आहे तो मज्जासंस्थेवर हल्ला करतो. ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर मज्जासंस्थेवर पोलिओचा विषाणू हल्ला करतो. ऑप्शन क्रमांक 4. पुढे पहा, कवळ्या उन्हामुळे मनुष्याला कुठले जीवनसत्व मिळते? म्हणजे सूर्यापासून मिळणारे जीवनसत्व कुठले? म्हणजे कवळ्या उन्हामध्ये जर आपण उभं राहिलो तर आपल्या शरीरामध्ये त्वचेखाली कुठलं जीवनसत्व निर्माण होतं? तर ते होतं ऑप्शन क्रमांक 4 ड जीवनसत्व. ऑप्शन क्रमांक 4 ड जीवनसत्व आपल्या शरीरामध्ये कवळ्या उन्हामध्ये निर्माण होतं. आणि ड जीवनसत्वाच्या अभावामुळे आपल्याला मुडदूस हा रोग होतो. ब जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरीबेरी हा रोग होतो. अ जीवनसत्वाच्या अभावामुळे रातआंधळेपणा हा आजार होतो. तर क जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी हा आजार होतो. प्रश्न यावर कधी कधी असा सुद्धा विचारला जातो, म्हणजे कुठल्या जीवनसत्वाच्या अभावामुळे कुठला आजार होतो? तर पहा, ड जीवनसत्वाविषयी पहा थोडीशी माहिती सांगतो. ड जीवनसत्व हे सूर्यापासून मिळणारं जीवनसत्व असल्यामुळे याला सूर्यकिरण जीवनसत्व असे सुद्धा म्हणतात. आणि ड जीवनसत्वाच्या अभावामुळे मुडदूस हा रोग होतो हे सुद्धा तुम्हाला अगोदरच मी सांगितलेलं आहे. प्रश्न असा विचारला जाईल की भाजीपाल्यापासून न मिळणारं जीवनसत्व कुठलं?
जे काय आपण अन्नपदार्थ खातो त्या अन्नपदार्थापासून न मिळणारं जीवनसत्व ते म्हणजे ड जीवनसत्व. ड जीवनसत्व हे कुठल्याही अन्नपदार्थापासून आपल्याला मिळत नाही. ऑप्शन क्रमांक 4 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढे पहा, महाराष्ट्रात सर्वात जास्त हिवतापाचे रुग्ण कुठल्या जिल्ह्यामध्ये आढळतात? महाराष्ट्रातला असा कुठला जिल्हा आहे की ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त हिवतापाचे रुग्ण आढळतात? हिवताप म्हणजे मलेरिया. हिवतापाविषयी थोडी तुम्हाला माहिती देतो, तोपर्यंत तुम्हाला तुमचा आन्सर तयार करायचा आहे. तर पहा, 25 एप्रिल हा मलेरिया म्हणजे हिवताप दिन म्हणून साजरा केला जातो. हिवताप हा प्लाझ्मोडियम व्हायव्हॅक्स नावाची मादी चावल्यामुळे आपल्याला जो काही हिवताप हा आजार होतो. हिवतापाचा आदिशयन काळ हा 14 ते 10 दिवसाचा असतो. त्याच्यानंतर पहा, 25 एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिन म्हणून साजरा केला जातो. आता तुमचा या ठिकाणी आन्सर झालेला असेल तर पहा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी पहा, ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर, हिवतापाचे सर्वात जास्त रुग्ण गडचिरोली जिल्ह्यामध्ये आढळतात. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढे पहा, त्रिगुणी लस कोणी शोधली? त्रिगुणी लस कोणी शोधली? त्रिगुणी लसीविषयी तुम्हाला माहिती देतो, तोपर्यंत तुम्हाला तुमचा आन्सर द्यायचा आहे. तर पहा, त्रिगुणी लस 3 आजारावर वापरली जाते म्हणून याला त्रिगुणी लस असे म्हणतात. एक म्हणजे डांग्या खोकला, दुसरं म्हणजे घटसर्प, तिसरा म्हणजे धनुर्वात. या 3 आजारावर वापरली जाते म्हणून याला त्रिगुणी लस असे म्हणतात. तर त्रिगुणी लसीचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 1 जोसेफ लिस्टर या शास्त्रज्ञाने त्रिगुणी लसीचा शोध लावलेला आहे. जोसेफ लिस्टर. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. तर रॉबर्ट कॉक याने टीबी या रोगाचे जंतू शोधलेले आहेत. आणि हापकिन्स पा याने सर्प चावल्याच्या नंतर, साप चावल्याच्या नंतर त्याच्यावर जे काही सापाचं विष आहे ते विष कमी करण्यासाठी हापकिन्स याने शोध लावलेला आहे. आणि हापकिन्स इन्स्टिट्यूट कुठे आहे जे की सर्पावर आणि विंचूवर औषध बनवलं जातं? तर ती मुंबई या ठिकाणी. कधी प्रश्न विचारला जाईल की हापकिन इन्स्टिट्यूट म्हणजे प्रश्न असा विचारला जाईल, साप आणि विंचू चावल्याच्या नंतर त्यावर जे काही औषध निर्माण केलं जातं ते हापकिन इन्स्टिट्यूटमध्ये केलं जातं. तर ती ही हापकिन इन्स्टिट्यूट कुठे आहे? तर ती मुंबई या ठिकाणी आहे. मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण सुमारे रिकाम जागा असते किती टक्के असते? 65% असते, 25%, 10% की 40%? मानवी शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण किती असते? मानवी शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण किती टक्के असतं? मानवी शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण हे 9% असतं. आपल्या शरीरामध्ये हाडाचं वजन हे आपल्या वजनाचे 18% असतं. तर आपल्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण हे किती टक्के असतं? तर ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर, आपल्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण हे किती असतं? तर ते असतं मित्रांनो 65%. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. आणि आपल्या शरीरामध्ये रक्ताचं जे काही प्रमाण आहे, आपल्याला प्रश्न विचारला जाईल की आपल्या वजनाच्या किती टक्के रक्त मानवी शरीरामध्ये असतं? तर ते किती? 9% असतं. किती असतं? 9%. आता याविषयी पहा, 8% आणि 9% यामध्ये मतभेद आहे. तर पहा, याविषयी तुम्हाला थोडीशी माहिती देतो. जर प्रश्नामध्ये हे दोन्ही जरी ऑप्शन जर असतील, प्रश्न असा विचारला जाईल की मानवी शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण किती टक्के असतं, आणि ज्यावेळेस हे दोन्ही ऑप्शन जर ज्यावेळेस असतील तर त्यावेळेस तुम्हाला 9% ऑप्शन प्रेफरन्स द्यायचा आहे. आणि ज्यावेळेस या दोन्हीपैकी एक ऑप्शन असेल त्यावेळेस दोन्हीपैकी एक ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे. पहा, काही पुस्तकामध्ये 9% दिले आहे, काही पुस्तकामध्ये 8% दिलेलं आहे. मात्र बऱ्याच पुस्तकामध्ये याचं उत्तर 9% दिलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला जर 8% आणि 9% दोन्ही पर्याय जर असतील तर तुम्हाला 9% पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. पुढे पहा, आता एका वेळी किती रक्तदान केले जाते? म्हणजे एका वेळी जे काही रक्तदान आपण करतो तर एका वेळी आपण किती रक्तदान केले जाते? रक्तदानाविषयी थोडी तुम्हाला माहिती देतो, तोपर्यंत तुम्हाला तुमचा आन्सर तयार करायचा आहे. तर पहा, ज्यावेळेस मनुष्य रक्तदान करतो त्यावेळेस या रक्तदान करण्याचा जो काही गॅप आहे तो किती? 3 महिन्याचा असला पाहिजे. म्हणजे आपण एकदा रक्तदान केल्याच्या नंतर परत 3 महिने आपल्याला रक्तदान करता येत नाही. रक्तदान करायचं असेल तर तुमचं वजन हे कमीत कमी 45 किंवा 50च्या वरती असलं पाहिजे. 45 किंवा 50च्या वरती वजन जर असेल तर आपल्याला रक्तदान करता येतं. आणि रक्तदान करते वेळेस आपल्या जे काही रक्त आहे म्हणजे आपल्याला कुठले आजार नसले पाहिजे. एक म्हणजे एड्स हा आजार नसला पाहिजे, दुसरं म्हणजे हिपॅटायटिस हा सुद्धा आजार नसला पाहिजे. आणि आपलं रक्तदान करते वेळेस आपल्या रक्तामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण 14% असलं पाहिजे. किती? 14% प्रमाण आपलं असलं पाहिजे. हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. तर आता तुम्हाला ही जी काय माहिती दिली तोपर्यंत तुम्ही आन्सर तयार केला असेल तर ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर 300 CM एवढं रक्त आपलं एक वेळेस आपलं रक्तदान करते वेळेस दिलं जातं. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण प्रश्न जे काही 12 क्रमांकाची प्रश्नपत्रिका पाहिलेले,
मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे जवळपास आपण या ठिकाणी 50 प्रश्न पाहिलेत आणि प्रत्येक प्रश्नामध्ये जवळपास एका प्रश्नाच्या अनुषंगाने मी जे काय ॲडव्हान्स माहिती दिलेली आहे, जवळपास एका प्रश्नामागे 5 प्रश्न तयार होतील अशा स्वरूपामध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो, म्हणजे जवळपास 50 गुणिले 5 जर केला तर 5 5 25 म्हणजे 200-250 प्रश्नाची तयारी तुमची झालेली आहे. अशा स्वरूपामध्ये एकूण आपल्या 12 प्रश्नपत्रिका झाले. मित्रांनो, तुम्हाला शिकवण्याची पद्धत जर आवडत असेल किंवा यामध्ये जर तुम्हाला काही सजेशन द्यायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच देऊ शकता. काही म्हणजे या ठिकाणी जर चुकत असेल तर तुम्ही आपला एक सहकारी मित्र म्हणून सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये याचं तुम्ही त्या ठिकाणी मला सजेशन देऊ शकता. युवराज अकॅडमी 24 या चॅनलवर तुमचे जे काही सूचना आहेत, तुमचं जे काही सजेशन आहे याचं नक्की स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. या ठिकाणी आपण थांबूयात. सर्वांना या ठिकाणी गुड नाईट. सर्वांना या ठिकाणी गुड नाईट. आणि आगामी परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना युवराज अकॅडमी 24 या चॅनल करून तुम्हाला बेस्ट ऑफ लक. तर या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू, धन्यवाद.